वैष्णवी हगवणे प्रकरणात आज हगवणे कुटुंबाला शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं आणि यावेळेला आरोपींच्या वकिलानं कोर्टासमोर वैष्णवीचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करणारा युक्तिवाद केलेला आहे। वैष्णवी हगवणे एका व्यक्तीसोबत बोलायची, त्यानं नकार दिला असेल म्हणून वैष्णवीनं आत्महत्या केली असेल असा युक्तिवाद हगवणेंच्या वकिलानं कोर्टात केला। तसंच प्लास्टिकच्या छडीनं मारणं म्हणजे मारहाण होत नाही असंही वकिलांनी म्हटलंय। त्यावर वैष्णवीच्या नातेवाईकांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। आमच्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत, आम्हाला न्याय देवतेवर आणि पोलिसांच्या तपासावर पूर्ण विश्वास आहे असं नातेवाईक म्हणतात। वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते। त्या व्यक्तीकडून नकार आला म्हणून तिने आत्महत्या केली असेल। 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला, त्यासाठी ती कॉल करत होती। सरकारी वकिलांचा युक्तिवाद, वैष्णवीच्या शरीरावर जखमा दिसल्यात, त्याचा तपास करायचा आहे। आरोपींचा मोबाईल हस्तगत करायचा आहे, त्यात शूटिंग असण्याची शक्यता आहे। हगवणेच्या वकिलाचा युक्तिवाद, हगवणे कुटुंबाकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, 40 लाखाच्या गाडीसाठी ते छळ का करतील? प्लास्टिकच्या छडीनं मारहाण याला हत्यार म्हणायचं का? नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? अनेकदा वैष्णवीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। सरकारी वकिलांचा युक्तिवाद, निलेश चव्हाण अजूनही फरार आहे, त्याचा तपास करायचा आहे। हगवणेच्या वकिलांचा युक्तिवाद, निलेश चव्हाण आरोपी नाही, त्याने बाळाला सांभाळण्याचं धाडस दाखवलं। यांनी पहिल्या दिवशीपासून ह्या प्रकरणाला जो काही वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण का दिलेलं आहे तर एकतर्फी बाजू ऐकून तुम्ही सुद्धा सगळ्यांनी रिपोर्ट केलेले आहे। आजपर्यंत ही मला आज आम्ही येणार नव्हतो, येण्याची आमची इच्छा नाही, पण आज आम्हाला त्या कुटुंबाने कळकळीने विनंती केली की तुम्ही निदान या माध्यमातून तरी पोलिसांना योग्य तपास करायची विनंती करावी, कोर्टाकडनंही केलेली आहे। निलेश चव्हाणवरती हा पूर्णपणे अन्याय झालेला आहे। त्यांनी बाळ सांभाळलं, त्याचा दोष काय त्याच्यामध्ये? त्याच्यावरती हा केवळ अन्याय त्याच्यावरती चाललेला आहे, ह्या युक्तिवाद केला। ज्या वेळेस ॲप्रोप्रिएट वेळ येणार आहे, पोलिसांनी आम्ही विनंती करून सुद्धा जर या अँगलनी तपास केला नाही तर आम्हाला आमच्या बचावासाठी पूर्ण संधी आहे। आम्ही हगवणे कुटुंबीय आहेत, आम्ही काय कोणी हे नाहीये, तर आम्ही आमचा बचावासाठी दाखवणार आहे। कोर्ट निर्णय घेईल योग्य ते। आम्ही जे म्हणतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे शेवटी ठरवणारं कोण आहे? कोर्ट आहे। आमची मुलगी गेल्यानंतर आम्हाला न्यायदेवतेवरती विश्वास आहे। पोलीस त्यांचा योग्य पद्धतीने तपास करतायत। पोलीस त्याचा तपास करून निर्णय घेतील। आणि ते जे आरोप करतायत ह्यात काही तथ्य नाहीये। हे आता आमच्या मुलीवरती जे शिंतोडे उडवतात याचा मी जाहीर निषेध करतो या फॅमिलीचा। हे योग्य नाहीये। याला पोलीस यंत्रणा चालू आहे, पोलीस त्याचा योग्य तपास करतील। या न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे। त्यांनी किती शिंतोडे उडवले तरी त्याचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही। मला यांना फोनही आला होता की तुमची मुलगी घेऊन जा का हो। त्यांनी जे अनाठाई मागण्या केल्या होत्या 51 तोळे आणि फॉर्च्युनर गाडी जी 50 लाखाची होती, एवढी आमची ऐपत त्यावेळेला नव्हती। त्यावेळेला आम्ही ऍडव्हान्स पैसे त्या बिचाऱ्याकडून उचलले आणि त्याला म्हणलं तुला आम्ही नंतर जमीन तुला जेवीसाठी देईल आणि ऑन डॉक्युमेंट तसंच आहे। आम्ही ऍडव्हान्स त्याच्याकडून पैसे घेतले आणि मग आम्ही सर्व चुलत्यांनी मिळून मुलीच्या लग्नासाठी नंतर त्याला डॉक्युमेंट करून दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।